नमस्कार मैत्रिणींनो, रेणुकाज नागपुरी तडक्यामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण तिरंगी उत्तप्पा किंवा त्याला म्हणूया पनीर बटर उत्तप्पम आज तुमच्यासाठी ही रेसिपी आणलेली आहे। याकरता लागणारे साहित्य आपण बघूया। तर मैत्रिणींनो, या उत्तप्पमला लागणारे साहित्य याप्रमाणे आहे। हे टोमॅटो आहे जे बारीक चिरून घेतलेले आहे, कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, बीट किसून घेतलेला आहे, पनीर हा सुद्धा किसून घेतलेला आहे, कोथिंबीर म्हणजे सांबार हा पण बारीक चिरून धुवून बारीक चिरून घेतलेला आहे। आणि मेन जे लागणार आहे आपल्याला ते बॅटर इथे तयार ठेवलेला आहे। या बॅटर मध्ये मी मीठ, ओवा, थोडा म्हणजे अजवाईन आणि थोडे जिरे घातलेले आहे आणि हे बटर घेतलेलं आहे। तर आपण बघूया पनीर बटर उत्तप्पम कसा बनवायचा। आपण आता उत्तप्पम बघूया कसं घालायचं ते। याला मी थोडं बटर सोडलेलं आहे। बटर आधी पॅनला लावून घेतलेलं आहे। ते स्लोवरच ठेवायचं कारण बटर जळू नये हाच उद्देश। आणि आता आपण याच्यात बॅटर घालूया। बॅटर हे जाडसरच ठेवायचं। उत्तप्प्याला जाडसरच बॅटर लागतं, जास्त याला पातळ करू नये। आता ह्याच्यामध्ये आपल्याला या सगळ्या वस्तू घालायच्या आहेत। आपण पहिले कांदा घालूया, नंतर पनीर घालू, त्यानंतर टोमॅटो घालायचा, त्यानंतर थोडं बीटरूट घालायचं आणि नंतर सांबार घालायचा। असा हा तिरंगी उत्तप्पम आपण घालायचा। कॉम्पिटिशन साठी जर ठेवायचा असेल तर असा तिरंगी घालायचा, पूर्ण याच्यावर घालायची गरज नाही। आणि याला आपण थोडं झाकून ठेवूया जेणेकरून तो आतमध्ये पर्यंत वाफेने छान शिजून जाईल। त्याला पलटायची एक तर गरज पडत नाही किंवा पलटवला तरी त्याला जास्त शिजवायची गरज पडणार नाही। म्हणून याला आपण थोडं झाकून ठेवूया आणि त्यानंतर स्लो टू मीडियम फ्लेमवर याला हळूहळू शिजवायचं आहे। उत्तप्पम शिजत आहे, मंद आचेवर शिजतोय, तोपर्यंत आपण झटपट चटणीची रेसिपी पाहूया। कारण साऊथ इंडियन डिश म्हटलं की चटणीशिवाय शक्यच नाही। त्यामुळे आपण आता चटणीची रेसिपी पाहूया। चटणीसाठी आपल्याला सांबार लागणार आहे, म्हणजे कोथिंबीर, थोडी पुदिन्याचे पाने, डाळवा म्हणजे आपला चण्याचा डाळवा ज्याला दालिया पण म्हणतात, 3 मिरची, थोडा खोबरा कीस, थोडे शेंगदाणे, भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट, आणि यातच आपण चवीला थोडं मीठ घालूया आणि हे सर्व आपण बारीक करून घेऊया। या चटणीचं काही विशेष प्रमाण नाही, ते आपल्याला आपल्या घरच्या किती लोकांसाठी
बनवायचं त्या हिशोबाने त्याचं प्रमाण घ्यायचं आहे। तर हे चटणीचं वाटण आता तयार झालेलं आहे आणि या चटणीला आता आपण तडका देऊया। तर तो तडका आपण बघूया। हे तेल गरम झालेलं आहे तडक्याकरिता। यात मी हिंग घातलेला आहे फोडणीला, ही मोहरी घातलेली आहे, थोडे जिरे घातलेले आहे, थोडे कढीपत्त्याची पानं घातलेली आहे आणि ही लाल मिरची घातलेली आहे। ही वाळलेली लाल मिरची आहे, त्याने तडका अतिशय सुंदर दिसतो आणि तडक्याला थोडासा चव आणि त्या लाल मिरचीचा सेंट पण येतो। त्याच्यामुळे चवीसाठी म्हणून का होईना ही लाल मिरची तडक्यामध्ये घालावी। आता हा तडका आपला झालेला आहे, गॅस बंद केला मी आणि हा तडका आपण या चटणीमध्ये घालूया। अशी झणझणीत चटणी आपली तयार झालेली आहे। हा उत्तप्पम तयार आहे। याला पलटवला नाही तरी चालतो, कारण हा पूर्णपणे शिजून तयार आहे। याला पलटवायची गरज नाही आहे। हा असाही आपण आपल्या प्लेटमध्ये खायला घेऊ शकतो। हा नॉनस्टिक तवा असल्यामुळे याला सारखं बटर टाकायची गरज पडत नाही। नंतरच्याला बटर नाही टाकलं तरी चालतं, तेवढ्याच याच्यात आपला तो चांगला निघून येणार। तर आपण सरळ या तव्यावर आता बॅटर घालणार आहे। उत्तप्पम हा जाडसरच ठेवायचा आहे। यावर आपल्याला आता हे सगळे पदार्थ टाकायचे आहेत। पहिले आपण पूर्ण डोस्याभर आपण पहिला कांदा टाकूया आणि हे भरपूर टाकायचे, छान लागते याची टेस्ट। त्यानंतर टोमॅटो घालूया। टोमॅटो पण भरपूर टाकावा, मस्त लागतो। टोमॅटोमुळे टेस्ट त्याला खूप छान येते, थोडी आंबटसर। त्यानंतर थोडे पनीर घालूया। थोडे काय, भरपूरच घाला, पनीर पण छान लागतं। पण बीटरूट फक्त मध्ये थोडंसंच घालूया, कारण तो सगळा लाल लाल होऊन जातो। आणि सांबार म्हणजे कोथिंबीर फक्त पूर्ण याच्यावर पेरूया आपण। असा हा दिसायला हा सुद्धा फार सुंदर दिसतो बरं। आता याला आपण स्लो टू मीडियम गॅस करून याला आपण झाकून शिजवूया। हा उत्तप्पम आपला रेडी आहे। हा असाही आपण खाऊ शकतो, पण जर वरचं मटेरियल तुम्हाला कच्चं वाटत असल्यास याला आपण पलटवून घ्यायचा। अगदी 1 मिनिटच ठेवायचं त्याला। हा असा होतो। जर पलटवला तर ते बीटरूटचा सगळा कलर सगळीकडे पसरतो आणि तो असा दिसतो। दोन्ही प्रकारे मी तुम्हाला दाखवलं आहे। तुम्हाला जसं आवडेल, जसं पटेल त्याप्रमाणे ते करायचं। तर मैत्रिणींनो, ही साऊथ इंडियन डिश खाण्यास तयार आहे। खूप छान दिसते आहे ना, एकदम सुंदर आणि चवीला पण एकदम मस्त लागते। तर चला पटकन बनवायला घ्या। आणि या उत्तप्प्यामध्ये तुम्हाला आणखीन काही व्हेजिटेबल्स ऍड करायचे असतील तर ते तुम्ही टाकून आणखीन हेल्दी बनवू शकता।
जसे यात पालेकांद्याचे काप किंवा बीन्स किंवा कोहळं किंवा कद्दू ज्याला म्हणतात ते किंवा गाजर हे सुद्धा किसून तुम्ही यावर स्प्रेड करू शकता आणि त्याला आणखीन हेल्दी बनवू शकता। तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही रेसिपी तर आवडलीच असेल ना, तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि पुढच्या रेसिपीसाठी मंगळवारी वाट पहा। मी मंगळवारी आणखीन नवीन रेसिपी तुम्हाला देणार आहे। तर मैत्रिणींनो, खा, मस्त स्वस्थ रहा आणि मज्जा करा।